विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स या चॅप्टर्सचे असे काही महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करणार आहोत जे तुमच्या फेब्रुवारी 2025च्या बोर्ड एक्झाममध्ये येण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी पहिला व्हिडिओ मी केमिस्ट्री हिलर या माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला होता. काही स्टुडंट्सनी मला विचारलं की सर परीक्षेमध्ये हे प्रश्न येतीलच याची काही गॅरंटी आहे का? तर बघा, हे जे काही प्रश्न तुम्हाला या व्हिडिओजमध्ये दिसत आहे, जे काही प्रश्न मी सिलेक्ट केले आहे ते सगळे माझ्या अनुभवाच्या आधारावर सिलेक्ट केलेले आहे. यापूर्वी पण प्रत्येक वर्षी मी विद्यार्थ्यांना गेसिंग देतच होतो. गेसिंगचे जे प्रश्न असतात त्यापैकी जास्तीत जास्त प्रश्न एक्झाममध्ये यायचेच. त्याच आधारावर मी प्रश्न सिलेक्ट केलेले आहे आणि यावर्षी सुद्धा मला खात्री आहे की जे प्रश्न तुम्हाला या व्हिडिओजमध्ये दिसतील त्यापैकी जास्तीत जास्त प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये येतीलच. म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की कुठलाही प्रश्न स्किप न करता प्रत्येक प्रश्नाची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा, सराव करा, लिहून बघा. म्हणजे जर परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तुम्ही कॉन्फिडेंटली त्याचं उत्तर लिहू शकाल. यावर्षी पहिल्यांदाच रसायनशास्त्राच्या पेपरला 2 दिवसाच्या सुट्ट्या मिळालेल्या आहेत. तर थोडासा अवधी तुम्हाला जास्त मिळतो आहे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओमध्ये दिसणारे सगळे प्रश्न तर वाचायलाच, पाठ करायला, लिहून बघाल. पण जर वेळ मिळालाच कारण 1 दिवस जास्त मिळतोय तुम्हाला, तर वेळ मिळालाच तर तुम्ही बाकीचे जे टॉपिक्स आहे या चॅप्टरचे ते सुद्धा वाचू शकता. ज्यांचा कुठलाही प्रकारचा अभ्यास झालेला नाही, काही मुलं असतात की जे अगदी वेळेवर अभ्यास करतात, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघूया. MCQ फॉर्मॅटमधला हा प्रश्न आहे. द ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ HX इन द रिएक्शन. आता रिएक्शन बघितल्यानंतर तुम्हाला असं दिसत आहे की इथनं OH बाहेर पडतोय आणि X ऍड होतोय. या रिएक्शन मध्ये हायड्रोजन आणि हॅलोजन या दोघांमधला बॉन्ड ब्रेक होत आहे. आपल्याला रिएक्टिव्हिटी ऑर्डर डिसाइड करताना कोण सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह, कोण कमी रिएक्टिव्ह हे ठरवावं लागेल. कशा प्रकारे ठरवायचं? ऑप्शन्स बघितल्यानंतर तुम्हाला हॅलोजन्स जे दिसत आहे क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन, ऑल दीज हॅलोजन बिलॉंग टू ग्रुप नंबर 70. जेव्हा आपण ग्रुपमध्ये मूव्ह होतो त्यावेळेला ॲटॉमिक साईज वाढते. म्हणजे सगळ्यात जास्त ॲटॉमिक साईज आयोडीनची, थोडीशी कमी ब्रोमीनची आणि सगळ्यात कमी क्लोरीनची. ठीक आहे. आयोडीनची ॲटॉमिक साईज सगळ्यात जास्त असल्यामुळे HR बॉन्डचा लेंथ सगळ्यात जास्त, म्हणजे हा बॉन्ड लॉंगेस्ट राहणार आणि बॉन्ड लॉंगेस्ट असतो त्यावेळेला तो विकेस्ट असतो, म्हणजे तो लवकर ब्रेक होणार. HI बॉन्ड लवकर ब्रेक झाल्यामुळे HI मोस्ट रिएक्टिव्ह राहणार. आता सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह HI आपल्याला कळलं कुठं दिसतंय बघा. ऑप्शन्स बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत आहे बी मध्ये HI सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह, त्याच्यापेक्षा कमी रिएक्टिव्ह HBr आणि सगळ्यात कमी HCl असा ऑप्शन कुठे दिसतो आहे? बी. म्हणून उत्तर लिहिताना B HR greater than HBr greater than HCl असंच लिहा. सेकंड MCQ. Neutral aqueous solution of FeCl3 does not give coloration with. आता बघा, तुम्हाला हे माहित पाहिजे की ॲक्वस न्यूट्रल FeCl3 सोबत कोण कलरेशन प्रोड्यूस करतं? बेटा आन्सर आहे फिनॉल. हा फिनॉल आहे. ArOH FeCl3 सोबत रिॲक्ट होतो आणि कॉम्प्लेक्स बनवतो FeOAr थ्राइस प्लस. हे 3 क्लोरीन या हायड्रोजन सोबत जोडतात अशा प्रकारे आणि बॅलन्स वगैरे केलं तर तुम्हाला अशा प्रकारे रिॲक्शन मिळेल. हा नवीन कॉम्प्लेक्स बनला ज्याचा कलर एकतर व्हायलेट ऑर ग्रीन ऑर पर्पल कोणता तरी राहणार, म्हणजे कलरेशन प्रोड्यूस झालेलं आहे. तर लक्षात ठेवा
ॲक्वस न्यूट्रल FeCl3 सोबत कलरेशन कोण प्रोड्यूस करणार? ओनली फिनॉल. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? डस नॉट गिव्ह कलरेशन. म्हणजे आपल्याला चारपैकी असा सबस्टन्स फाइंड आउट करावा लागेल जो कलर प्रोड्यूस करत नाही. म्हणजे पर्यायाने आपल्याला फिनॉल नसणारा सबस्टन्स फाइंड आउट करावा लागेल. आता पहिला ऑप्शन ए फिनॉलच आहे, विचार करण्याची आवश्यकता नाही. बी इथेनॉल दिसतो आहे. इथेनॉल कोणत्या क्लासला बिलॉंग करतो? अल्कोहोल. त्यामुळे तो कलरेशन प्रोड्यूस करणार नाही. म्हणून आन्सर काय राहणार? बी इथेनॉल. Third question, product of reaction of ethyl methyl ether with excess of HI is. Reaction लिहावी लागेल. ethyl methyl ether चा फॉर्म्युला कसा लिहायचा? ethyl C2H5 methyl CH3 आणि इथर म्हणजे मधात ऑक्सिजन लिहावा लागेल विथ HI. पण इथे कंडिशन दिली आहे कोणती? एक्सेस ऑफ HI. म्हणजे 2 HI इथे यूज करावे लागतील. प्रॉडक्ट कशा प्रकारे बनतील बघा. हा ऑक्सिजन 2 हायड्रोजन सोबत जोडणार म्हणजे वॉटर एक प्रॉडक्ट बनला. आता दुसरा प्रोडक्ट काय उरला? तर इथे आयोडीन उरलाय. हे दोनही ग्रुप सोबत जोडतं म्हणजे C2H5I पहिला प्रॉडक्ट आणि CH3I हा दुसरा प्रॉडक्ट. अशा प्रकारे ethers with excess of HI give only alkyl halides. आयोडाइड्सच इथे बनणार. कुठे दिसतोय असं ऑप्शन बघा? ऑप्शन बी. म्हणून आन्सर लिहिताना बी CH3I प्लस CH3CH2I. Which of the following is least acidic compound? 4 ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहे. फिनॉल, पॅराक्रिसॉल, बेटानायट्रोफिनॉल, पॅरानायट्रोफिनॉल. आता आपल्याकडे 2 प्रकारचे ग्रुप्स आहेत जे फिनॉलच्या ऍसिडिटीला अफेक्ट करतात. पहिल्या प्रकारचे ग्रुप्स जे आहेत त्यांना म्हणतो आपण इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स, जसं की NO2, CnX. हे सगळे ग्रुप काय करतात? इन्क्रीजेस ऍसिडिटी ऑफ फिनॉल. हा मेन पॉइंट लक्षात ठेवा. आता हे का बरं ग्रुपची फिनॉलची ऍसिडिटी वाढवतात? बिकॉज दे स्टॅबिलाइज हिज फिनॉक्साइड आयन. त्याच्यानंतर दुसरा ग्रुप कोणता आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, जैसे की ROR NH2. हे सगळे इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा रिलीजिंग ग्रुप्स आहे. ते ऑलवेज डिक्रीज हिज ऍसिडिटी ऑफ फिनॉल. या दोनपैकी कोणताही एक पॉइंट लक्षात ठेवायचा, दुसरा अपोजिट राहणार. ठीक आहे. आता आपल्याला इथे लिस्ट की मोस्ट ऍसिडिक फाइंड आउट करायचं आहे, लिस्ट ऍसिडिक फाइंड आउट करायचं आहे. लिस्ट ऍसिडिक साठी आपल्याला काय करावं लागेल? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप बघावं लागेल कुठे आहे. आता पहिला ऑप्शन फिनॉल आहे, जिथे कुठलाही ऍडिशनल ग्रुप नसणार. दुसरा आहे पॅराक्रेसॉल. पॅराक्रेसॉलचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित असायला पाहिजे. पहिले फिनॉलचं स्ट्रक्चर लिहायचं आणि त्याला पॅरा पोझिशन मध्ये CH3 ग्रुप जोडायचा. आता CH3 हा इलेक्ट्रॉन रिलीजिंग किंवा विथड्रॉइंग ग्रुप आहे. CH3 हा इलेक्ट्रॉन रिलीजिंग किंवा डोनेटिंग ग्रुप आहे, ज्याच्यामुळे ऍसिडिटी कमी होते. ऑप्शन सी आणि डी नायट्रो ग्रुप आहे, जे की इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे, ऍसिडिटी वाढवतात. म्हणजे आता उत्तर तुम्हाला कळलंच असणार. लिहायचं बी पॅराक्रेसॉल. क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ ethers? पहिला ऑप्शन बघा, कोल्बेज मेथड. जर तुम्हाला आठवत असेल तर कोल्बेज मेथड इज यूज टू प्रिपेअर सॅलिसिलिक ऍसिड फ्रॉम फिनॉल. म्हणजे ए आन्सर राहणार का? नाही. बी वर्ड सिंथेसिस. वर्ड सिंथेसिस आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज मध्ये बघितलं आहे. अँड दिस सिंथेसिस इज यूज टू प्रिपेअर अल्केन्स फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स. ऑप्शन सी हॉफमॅन सिंथेसिस. या रिएक्शन मध्ये प्रायमरी अमीन्स तयार होतात. म्हणजे आन्सर तुम्हाला कळलं. इथर्स बनवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? डी
विलियमसन्स सिंथेसिस. आता व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. Question number 6. Identify type of hybridization of carbon atom attached to OH group in benzylic alcohol. कसा तयार करायचा बेन्झिलिक अल्कोहोल? बघा, पहिले बेन्झिन रिंग बनवायची, त्याला CH2 ग्रुप जोडायचं. हा कार्बन जो बेन्झिनला जोडलाय त्याला बेन्झिलिक कार्बन म्हणायचं आणि त्याला OH ग्रुप जोडायचं. झालं बेन्झिलिक अल्कोहोल. आता या बेन्झिलिक अल्कोहोलमध्ये या कार्बनचं हायब्रिडायझेशन फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, सगळ्यात पहिले डिसाईड करायचं की हा कार्बन कोणते बॉन्ड बनवत आहे, सिंगल, डबल की ट्रिपल. तर इथे सिंगल दिसतच आहे, इकडे पण सिंगल दिसतच आहे आणि हायड्रोजन सोबत कार्बन नेहमी सिंगल बॉन्ड्स बनवतो, म्हणजे इथे कार्बन फक्त सिंगल बॉन्ड्स बनवत आहे. आणि जेव्हा सिंगल बॉन्ड बनवतो त्यावेळेला हायब्रिडायझेशन फिक्स असतं. यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं आहे. म्हणून हायब्रिडायझेशनचा टाईप कळला sp3. तर आन्सर लिहिताना कसं लिहायचं? sp3 हायब्रिडायझेशन. बी बघा, ॲलिलिक अल्कोहोल. ॲलिलिकचा फॉर्म्युला काय पाहिजे? CH2 डबल बॉन्ड CH2. याला म्हणायचं अलाइल ग्रुप. हा कार्बन जो कार्बन कार्बन डबल बॉन्डला जोडलाय त्याला म्हणायचं ॲलिलिक कार्बन आणि ॲलिलिक कार्बनला OH जोडला म्हणजे ॲलिलिक अल्कोहोल. आता हा कार्बन पुन्हा बघा, सिंगल, डबल, ट्रिपल बॉन्ड बनवला, सगळे सिंगल बॉन्ड्सच दिसत आहे, म्हणजे याचं सुद्धा हायब्रिडायझेशन काय राहणार? sp3. म्हणून बी मध्ये सुद्धा लिहिताना तसंच लिहायचं sp3 हायब्रिडायझेशन. असं पूर्ण लिहा. सेकंड क्वेश्चन, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ फिनॉल. आन्सर, स्ट्रक्चर्स ची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. पहिले बेन्झीन बनवायचं, OH ग्रुप, इकडे OH ग्रुप, हे फिनॉलचं स्ट्रक्चर झालं. अशा प्रकारे स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. 1 मार्क तुम्हाला मिळणार. ठीक आहे. याचं दुसरं नाव हायड्रोफिनॉल आहे. आता इथे OH ग्रुप पॅरा पोझिशन्स मध्ये आहे. समजा OH ग्रुप ऑर्थो पोझिशन्स मध्ये असतील तर त्याला कॅटेकॉल म्हणायचं. लक्षात ठेवा. मेटा पोझिशन मध्ये असेल तर रेसॉर्सिनॉल म्हणायचं. And all catechol, resorcinol and quinol are dihydric phenols. Question 8. Define ethers. Answer कसं लिहिणार? पहिले आपण एथर्स विषयी थोडंसं जाणून घेऊया. एथर्स मध्ये फंक्शनल ग्रुप असतो बायव्हॅलंट ऑक्सिजन, ज्याच्या 2 व्हॅलन्सीज एक तर अल्काइल ग्रुप सॅटिस्फाय करणार किंवा 2 अराइल ग्रुप सॅटिस्फाय करणार किंवा 1 अल्काइल अँड 1 अराइल ग्रुप ऑक्सिजनला जोडणार. या 3ही प्रकारच्या कंपाऊंड्सना इथर्स म्हणायचं. म्हणून इथर्स काय आहे तर असे कंपाऊंड्स ज्याच्यामध्ये ऑक्सिजनला एकतर 2 अल्काइल ग्रुप जुळतात किंवा 2 अराइल ग्रुप किंवा 1 अल्काइल अँड 1 अराइल ग्रुप जुळलेला राहणार. म्हणून डेफिनेशन कशी लिहायची? द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स in which 2 alkyl or 2 aryl or 1 alkyl and 1 aryl groups are attached to oxygen atom are called ethers. अशी डेफिनेशन लिहा. अजून एक डेफिनेशन तुमच्या टेक्स्ट मध्ये दिलेली आहे. ती कशा प्रकारची असेल? ROH प्लस HOR हे अल्कोहोल आहे. यांना जेव्हा आपण हीट करणार इन प्रेझेन्स ऑफ कन्सन्ट्रेटेड H2SO4 वॉटर लॉस होणार.
इथर बनतं. म्हणून दुसरी डेफिनेशन कशा प्रकारची राहील? एनहायड्राइड्स ऑफ अल्कोहोल्स आर नोन ॲज इथर्स. दोन पैकी कोणतीही डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 9, ड्यू टू युसेस ऑफ इथर्स. एका मार्काचा प्रश्न आहे. आन्सर अगदी शॉर्ट मध्ये लिहायचं. पहिला यूज लिहायचा ॲज एनास्थेटिक in surgical operations. सर्जरी करताना पेशंटला पेनिंग होऊ नये, वेदना होऊ नये म्हणून आपण एका सबस्टन्सचा वापर करतो ज्याला एनास्थेटिक असं म्हणतात. आणि तो सबस्टन्स कोणता राहणार? डायथाइल इथर. तुम्ही फक्त ॲज एनास्थेटिक लिहिलं तरी क्रेडिट मिळणार. Second, as solvent in Grignard's reagent. Preparation. तुम्ही फक्त सॉल्व्हंट लिहिलं तरी चालेल. ग्रिग्नार्ड्स रिएजंट किंवा ऑइल्स किंवा फॅट्स तयार करताना इंडस्ट्रीमध्ये आपण डायइथाइल इथरचा सॉल्व्हंट म्हणून वापर करतो. Number 10, write name of reaction which phenol is converted into salicylaldehyde. ओके, तर बघा फिनॉल सॅलिसिलाल्डिहाइड मध्ये कन्वर्ट करणारी रिएक्शन कोणती हे मी पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे. फिनॉल स्ट्रक्चर लिहा. याला आपण हीट करणार विथ क्लोरोफॉर्म अँड NaOH सो दॅट वी विल गेट हिअर ONA आणि इथे बनणार CHCl2. आता हे कुठनं आलं तर हा क्लोरोफॉर्म काय करतो? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं इंटरमिडिएट बनवतो, रिएक्शन इंटरमिडिएट CCl2 ज्याचं नाव डायक्लोरोकार्बन. आणि मग हा कुठल्या पोझिशनला अटॅक करेल? ऑर्थो पोझिशनला. त्याच्यानंतर याला पण पुन्हा NH सोबत जर ट्रीट केलं तर नेमकं काय होतं? ONA तसाच राहील. या पार्टचं हायड्रोलिसिस होतं. हायड्रोलिसिस होताना हे दोन Cl बाहेर पडतात, दोन OH ऍड होतात, अनस्टेबल प्रॉडक्ट बनतो, त्याच्यातनं वॉटर बाहेर पडते आणि CaCl2 ग्रुपचं रूपांतर CHO मध्ये होतं. पुन्हा याला काय करायचं? आपण ऍसिड हायड्रोलिसिस करायचं तर आपल्याला प्रॉडक्ट कोणतं मिळेल? हिअर OH, हिअर CHO, सॅलिसिलाल्डिहाइड बनलं. फिनॉलला सॅलिसिलाल्डिहाइड मध्ये कन्वर्ट करणारी रिएक्शन कोणती? नाव लक्षात. रिमर, टिमन रिएक्शन. स्पेलिंग करेक्ट, अगदी करेक्ट लिहावं लागेल. आता आपण शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 11, राईट आयटीसी ऑफ द फॉलोइंग कंपाउंड्स. बघा कशा प्रकारे आयटीसी लिहायचं. मेन फंक्शन ग्रुप सगळ्यात पहिले फाइंड आउट करा. OH आहे म्हणून त्याला नंबर 1 द्यायचं आणि याला सबस्टिट्यूएंट म्हणायचं. याची पोझिशन 2 आहे. तुम्हाला इथे रिंग दिसत आहे. रिंग दिसत आहे म्हणून आपण काय वापरायचं? सायक्लो. एकूण कार्बन 5 दिसत आहे. 1 2 3 4 5 5 कार्बनशी जुळलेला अल्केन पेंटेन. तर नाव लिहिताना पहिले सबस्टिट्यूएंटचं नाव लिहायचं. त्याची पोझिशन तुम्हाला दिसत आहे 2. त्याच्यानंतर राहील इथाइल. रिंग आहे म्हणून सायक्लो. 5 कार्बन आहे म्हणून पेंटेन. OH ची पोझिशन 1. OH साठी OH. दुसऱ्याचं नाव. इथे फक्त फंक्शनल ग्रुप्स OH दिसत आहे. कुठलाही सबस्टिट्यूएंट इथे नाही. नंबरिंग अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता रिंग दिसत आहे म्हणून पुन्हा तुम्ही लिहिणार सायक्लो. एकूण कार्बन किती आहे? 1 2 3 4 5 6. अल्केन कोणता? हेक्सेन. त्याच्यानंतर OH ची पोझिशन 1,4. OH 2 वेळा आहे म्हणून डाय. OH साठी सफिक्स OH. आता या दोन नावामध्ये बघा इथे तुम्हाला ई दिसत नाहीये पण इकडे ए दिसत आहे. का बरं असं? याचं पहिलं लेटर O आहे. जेव्हा या सफिक्सचं पहिलं लेटर AEIOUY यापैकी असेल त्यावेळेला ई इथनं डिलीट करायचा. पण इकडे पहिलं लेटर कोणता आहे? डी म्हणून ई डिलीट झालेला नाही.
IUPAC नेम लिहिताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे. प्रत्येक लेटर केअरफुली आणि क्लिअरली दिसायलाच हवं. इथे चूक कशी होऊ शकते? ए लिहिताना मुलं ई लिहितात किंवा ईच्या ऐवजी त्यांचं ए दिसतं. कर्सिव्ह हँडरायटिंग काढताना हा प्रॉब्लेम होऊ शकतो. क्वेश्चन नंबर 12. हाऊ विल यू ऑब्टेन इथेनॉल फ्रॉम इथेनॉइक ऍसिड? आन्सर. फक्त रिएक्शन्स लिहायच्या. इथेनॉइक ऍसिडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. CH3COOH याला कुणासोबत ट्रीट करायचं म्हणजे इथेनॉल मिळणार. बघा, इथेनॉलचा फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या. CH3 तसंच राहील आणि इकडे CH2OH. आता तुम्हाला इथे दिसत आहे की COOH चं रूपांतर CH2OH मध्ये झालेलं आहे. अशा प्रकारे कन्वर्जन आपण कोणाच्या सहाय्याने कॅरी आउट करू शकतो? रिड्युसिंग एजंट LiAlH4 फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलिसिस. बस अशा प्रकारे रिएक्शन लिहा, तुम्हाला पूर्ण क्रेडिट मिळणार. बीचं आन्सर लिहिताना ब्रोमो इथेन फॉर्म्युला C2H5Br हे फॉर्म्युले तुम्हाला पाठच पाहिजे. याला कशासोबत ट्रीट करायचं म्हणजे तुम्हाला C2H5OH मिळणार. बघा, इथे Br आहे, इथे OH आहे, म्हणजे तुम्हाला आठवावं लागेल की Br ला OH रिप्लेस करणारा रिएजंट कोणता राहील? तर आपण इथे वापरतो AOH. ब्रॅकेटमध्ये AQ लिहिणं आवश्यक आहे. ऍक्वस मस्ट. दोघांनाही हेट करायचं. प्रॉडक्ट कसा मिळणार? मिळालाच आहे. बाय प्रॉडक्ट पण लिहावा लागेल. आता बघा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करणारे जे स्टुडंट्स असतात, जसे की JEE, नीट, या एक्झामची तयारी करणारे विद्यार्थी जे असतात ते या ऑर्गॅनिक रिएक्शन्स लिहिताना बाय प्रॉडक्ट्स लिहत नाही. या ॲलिफॅटिक रिएक्शन्स मध्ये बाय प्रॉडक्ट्स लिहिणं गरजेचं आहे, नाहीतर तुमचं क्रेडिट कापल्या जाईल. मार्क्स कटतील. काळजी घ्या. ॲलिफॅटिक रिएक्शन्स मध्ये बाय प्रॉडक्ट लिहिणं आवश्यक आहे. रिएक्शनला बॅलन्स करणं आवश्यक आहे. ॲरोमॅटिक रिएक्शन्स मध्ये बाय प्रॉडक्ट एखाद्या वेळेला तुम्ही नाही लिहिला, रिएक्शनला बॅलन्स पण नाही केलं तरी क्रेडिट मिळण्याचे चान्सेस राहतात. आता इथे आपण ऍक्वस केवायच वापरलं, याच्याऐवजी अजून एक रिएजंट तुम्ही वापरू शकता, मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. क्वेश्चन नंबर 13. राईट IUPAC नेम्स ऑफ ऑर्थोक्रेझॉल. ऑर्थोक्रेझॉलचं स्ट्रक्चर. बेटा, क्रेझॉल काय कोणता कंपाऊंड आहे? तर हा फिनॉलिक कंपाऊंड आहे, ज्याच्यामध्ये OH सोबत CH3 सुद्धा असतो. पण कोणत्या पोझिशन मध्ये? ऑर्थो. याला ऑर्थो पोझिशन म्हणायचं. याला, या दोघांना मेटा म्हणायचं, याला पॅरा म्हणायचं. ठीक आहे. आता फंक्शनल ग्रुप OH आहे म्हणून नंबर 1 इथे तर नंबर 2 इथे. बरं, नाव कसं घेणार याचं? हा सबस्टिट्युएंट झाला म्हणून त्याची पोझिशन 2 हायफन CH3चं नाव मिथाइल राहणार आणि हा पॅरेंट कंपाऊंड कोणता आहे? फिनॉल. असं लिहा. बी, फ्लोरोग्लुसिनॉल. फ्लोरोग्लुसिनॉल मध्ये किती OH ग्रुप्स असतात? 3 OH अल्टरनेट पोझिशन्स मध्ये दाखवायचे. लक्षात ठेवा, 3 OH ग्रुप्स अल्टरनेट पोझिशन्स मध्ये असतील तर फ्लोरोग्लुसिनॉल म्हणायचं. 3 OH ग्रुप आहे म्हणून याला ट्रायहायड्रिक फिनॉल म्हणायचं. IUPAC नेम लिहिताना 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आता बघा, 3 OH ग्रुपची पोझिशन आपण कशा प्रकारे लिहिणार? तर नाव लिहिताना पहिले लिहायचं पॅरेंट हायड्रोकार्बन बेन्झीन. त्याच्यानंतर 3 OH ग्रुपची पोझिशन 1, 3, 5. त्याच्यानंतर 3 वेळा आहे म्हणून T साठी प्रिफिक्स ट्राय, OH साठी सफिक्स राहील OH. क्वेश्चन नंबर 14. गिव्ह प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम ॲनिलीन. आन्सर बघूया कसं लिहायचं. ॲनिलीनचा फॉर्म्युला लिहिताना बेन्झीनला NH2 जोडायचं, प्लस याला आपण ट्रीट करणार विथ नायट्रस ऍसिड. आता नायट्रस ऍसिड हा अनस्टेबल ऍसिड आहे ऍट रूम टेम्परेचर, देअरफॉर इट कॅन नॉट बी स्टोअर्ड. मग याला आपण कसं तयार करायचं? ऍट द टाइम ऑफ रिएक्शन. रिएक्शनच्या वेळेला तयार करतो आहे बाय ऍडिंग द मिक्सचर ऑफ सोडियम नायट्राइट अँड HCl. टेम्परेचर मस्ट 273 to 278 केल्विन. महत्वाचं टेम्परेचर आहे, हेच टेम्परेचर लिहायचं, नाहीतर अर्धा मार्क टाकला जाईल. प्लस HCl एक्सेस मध्ये असणार
आता नेमकं NaNO2 आणि HCl काय करतं, NH2 ला N2Cl मध्ये कन्वर्ट करतं. म्हणजे इथे बघा N2Cl असं मिळालं. या N2 वर पॉझिटिव्ह चार्ज, Cl वर निगेटिव्ह चार्ज लिहायचा, नाहीतर अर्धा मार्क कमी मिळणार. याचं नाव आहे बेन्झीन डायॲसोनियम क्लोराईड. नाव नाही लिहिलं तरी चालेल. या स्टेपवर म्हणजे पहिल्या स्टेपवर तुम्हाला किती मार्क्स मिळतील, 1 मार्क इथे मिळणार. ठीक आहे. दुसरी स्टेप कशी राहील, बेन्झीन डायॲसोनियम क्लोराईडला डायल्यूट H2SO4 सोबत हीट करायचं. म्हणजे याचं ऍसिड हायड्रोलिसिस होणार आणि प्रॉडक्ट काय बनणार बघा. इकडे राहील N2Cl रिप्लेस बाय OH, फिनॉल मिळाला, प्लस N2 गॅस लिबरेटेड हिअर, प्लस बाय प्रॉडक्ट HCl राहणार, फिनॉल इज ऑक्टेन. इथे 1 मार्क मिळेल. महत्वाचं डायल्यूट H2SO4, नाही तर पुन्हा अर्धा मार्क कापल्या जाईल. एक्सप्लेन action of concentrated sulfuric acid on phenol under different conditions of temperature. Phenol, OH plus sulfuric acid HOSO3H अशा प्रकारे आपण लिहूया. कॉन्सन्ट्रेटेड राहणार. आता इथे बघा कंडिशन काय दिलं, डिफरंट कंडिशन ऑफ टेम्परेचर. म्हणजे 2 प्रकारचे टेम्परेचर आपण इथे वापरतो. पहिलं टेम्परेचर लो टेम्परेचर आहे, ज्याला आपण 293 केल्विन असं लिहूया, किंवा याच्यावेळी तुम्ही लो टेम्परेचर असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. पण लो टेम्परेचर पूर्णच द्या, फक्त LT लिहू नका. लो टेम्परेचर एक तर हे लिहा किंवा लो टेम्परेचर लिहा, तुम्हाला क्रेडिट मिळणार. आता इथे काय होतं नेमकं, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन टेक्स प्लेस. इलेक्ट्रोफाईल कोणता असतो, SO3. हे सुद्धा लक्षात ठेवा, समोर कुठेतरी कामी येणार. इलेक्ट्रोफाईल कोणत्या पोझिशनवर अटॅक करणार, ऍट ऑर्थो. ठीक आहे. त्यामुळे प्रॉडक्ट कोणता बनणार, हिअर OH and here SO3H. याचं नाव काय राहणार, ही पोझिशन ऑर्थो आहे. हा कंपाऊंड फिनॉल आहे आणि SO3H म्हणजे सल्फोनिक ऍसिड. अशा प्रकारे याचं नाव झालं. हे पहिलं नाव तुम्हाला दिसत आहे. आयपीसीने तुम्ही लिहून बघा. ठीक आहे. आता या ठिकाणी SO3 किंवा इलेक्ट्रोफाईलने फक्त ऑर्थो पोझिशनवर अटॅक केला. का बरं, कारण टेम्परेचर लो असल्यामुळे. ही टेम्परेचर ओरिएंटेड रिएक्शन आहे. जर टेम्परेचर वाढवलं तर काय होणार, पुन्हा फिनॉल तसंच लिहायचं, प्लस HOSO3H कॉन्सन्ट्रेटेड राहणार. इथे टेम्परेचर महत्वाचं 373 हेच पाहिजे. दुसरा कोणताही लिहू नका, महत्वाचं. किंवा हाय टेम्परेचर, काय त्याला टेम्परेचर आठवलंच नाही तर काय करायचं, इकडे लो टेम्परेचर, इकडे हाय टेम्परेचर लिहा. पण प्रिफरेबली तुम्ही ही व्हॅल्यूज लिहा. हे टेम्परेचर स्पेसिफाय करा, बिकॉज दिस इज टेम्परेचर ओरिएंटेड रिएक्शन. आता टेम्परेचर वाढवल्यामुळे इलेक्ट्रोफाईल कुठे जाणार, तर बघा इलेक्ट्रोफाईल गोज टू पॅरा पोझिशन. म्हणजे नेमकं काय होतं, हा जो ऑर्थो प्रॉडक्ट आहे तो पॅरा प्रॉडक्ट मध्ये आपोआप रिअरेंज होतो. दिस इज द टाइप ऑफ रिअरेंजमेंट रिएक्शन. म्हणजे आता प्रॉडक्ट कोणता बनला, पॅरा फिनॉल सल्फोनिक ऍसिड. इथे 1 मार्क, इथे 1 मार्क. पण टेम्परेचर जर चुकीचं लिहिलं तर अर्धा मार्क कटू शकतो. 16 राईट स्ट्रक्चर्स ऑफ प्रोडक्ट्स फॉर्म्ड इन द फॉलोइंग रिएक्शन्स. फक्त प्रॉडक्टचे स्ट्रक्चर्स लिहायचे आहे तुम्हाला, पण रिएक्शन मी पूर्ण एक्सप्लेन करतो. ऍसिटोनचा फॉर्म्युला CH3COCH3. कोणासोबत ट्रीट करायचं, CH3MgR. सॉल्व्हंट ड्राय इथर. ठीक आहे. आता ग्रिग्नार्ड्स रिएजंट मध्ये CH3 हा नेहमी न्यूक्लिओफाईलचा पार्ट प्ले करतो निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह.
कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज बिकॉज इट इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, कार्बनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. तर मग आता तुम्हाला सांगता येईल बेटा कार्बनवर कोण अटॅक करेल, CH3. इंटरमिडिएट प्रॉडक्ट बनणार CH3 इकडे CH3 आणि MgI अटॅक्स ऑन ऑक्सिजन, OMgI. मग याचा ऍसिड हायड्रोलिसिस करायचं म्हणजे डायल्यूट ऍसिड ऍड करायला चालेल. तर इथे काय होतं बेटा, MgI निघून जातो, H ऍड होतो, सो दॅट CH3 here OH आणि प्लस बाय प्रोडक्ट कोणता राहणार, Mg. इथनं OH उरलेला आहे आणि इकडे I. आता तुम्हाला आन्सर काय लिहायचं आहे नेमकं, फक्त एवढं स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर अगदी करेक्टली लिहायचं आहे, तुम्हाला 1 मार्क मिळेल. पूर्ण रिॲक्शन लिहिण्याची आवश्यकता नाही. ही रिॲक्शन मी तुम्हाला फक्त आन्सर कसं येतं हे समजण्यासाठी सांगितली आहे. बी, फिनॉल कोणासोबत ट्रीट केला, ब्रोमिन वॉटर. आता वॉटर पोलार सॉल्व्हेंट असल्यामुळे इलेक्ट्रोफाइल Br पॉझिटिव्ह इथे कुठे कुठे अटॅक करणार, तर ऑल अवेलेबल ऑर्थो अँड पॅरा पोझिशन, कारण बेन्झीन रिंग हायली ऍक्टिव्हेटेड होऊन जाते, त्यामुळे इथे OH ऑर्थो पॅरा ऑर्थो अशा प्रकारे तुम्हाला प्रेसिपिटेट मिळेल. तर तुम्हाला हे स्ट्रक्चर लिहायचं आहे, नाव नाही लिहिलं तरी चालेल. नाव सांगून देतो, 1 2 3 4 5 6 2 4 6 ट्रायब्रोमोफिनॉल असं याचं नाव राहील. इथे सुद्धा तुम्हाला 1 मार्क मिळेल. 17 क्वेश्चन गिव्ह मेकॅनिझम ऑफ ऍसिड कॅटलाइज डिहायड्रेशन ऑफ इथाइल अल्कोहोल. 3 मार्काचा प्रश्न आहे. याच्यामध्ये 3 स्टेप्स आहे. पहिली स्टेप कोणती आहे बघा, इथाइल अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचं आहे. इथाइल अल्कोहोलचा फॉर्म्युला माहित पाहिजे, CH3 CH2 OH. याच्यावर कोण अटॅक करणार, H पॉझिटिव्ह, ज्याला आपण प्रोटॉन म्हणतो. हा प्रोटॉन कुठून येणार, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 पासून येणार. आता H पॉझिटिव्ह जेव्हा प्रोटॉन नेमका कुठे अटॅक करणार बघा, या ऑक्सिजनवर जाणार. का बरं, कारण ऑक्सिजनवर 2 लोन पेअर असतात. म्हणजे हा ऑक्सिजन किंवा अल्कोहोल न्यूक्लियोफिलिक पार्ट प्ले करेल, त्याच्यावर H पॉझिटिव्ह अटॅक केल्यामुळे आपल्याला प्रॉडक्ट कसा मिळणार, CH3 CH2 OH2 पॉझिटिव्ह. ठीक आहे. तर अशा प्रकारे पहिल्या स्टेप मध्ये काय झालं, प्रोटोनेटेड अल्कोहोल बनलं, जे की फास्ट स्टेप आहे. सेकंड स्टेप कशी राहणार, CH3 CH2 OH2 पॉझिटिव्ह. आता नेमकं इथनं काय होणार बघा, वॉटर लॉस होणार, H2O निघून गेलं, उरलं काय, CH3 CH2 पॉझिटिव्ह. कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आला, कार्बोकॅटायन बनलं, म्हणून सेकंड स्टेप राहणार फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन विच इज ए स्लो स्टेप. थर्ड स्टेप कशी राहणार, CH3 CH2 हा कार्बोकॅटायन जो आहे त्याच्यामधला एक प्रोटॉन लॉस होणार आणि होणार काय, CH2 इथे राहील CH2, एक हायड्रोजन निघून गेला, इथनं पॉझिटिव्ह चार्ज निघून गेला, इथे राहील CH2 सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड, इथीन बनला. ही स्टेप कशी राहणार, फास्ट राहणार. इथे प्रोटॉन लॉस झाला म्हणून डिप्रोटोनेशन आपण याला म्हणणार. इथे 1 मार्क, इथे 1 आणि इथे 1 असं 3 मार्काचं डिस्ट्रीब्युशन असणार. दुसऱ्या स्टेपमध्ये, आता पहिल्या आणि तिसऱ्या स्टेपमध्ये फास्ट नाही लिहिलं तरी चालेल, पण दुसऱ्या स्टेपमध्ये स्लो लिहिणं आवश्यक आहे असं मला वाटतं. होऊ शकतं त्याच्यावर अर्धा मार्क दिला जाईल. आता जी मार्किंग स्कीम मी तुम्हाला सांगत आहे ती होऊ शकतं, त्यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात. ठीक आहे, पण सांगणं आवश्यक आहे कुठल्या पॉइंटवर किती मार्क्स राहतात. हे जर तुम्हाला कळलं तर आन्सर्स लिहिताना कन्फ्युजन होणार नाही. वेटिंग कम्प्लीट द रिएक्शन्स. आता पहिल्या रिएक्शन मध्ये बघा काय करणार, CH3 राईस CO CH3 हा इथर आहे, याला आपण HI सोबत
ट्रीट करणार. आता इथे प्रोडक्ट कसा बनवायचा, तर इथनं आय निगेटिव्ह नेमकं कुठे अटॅक करणार, तर बेटा बघा ऑक्सिजनला जोडलेले दोन ग्रुप्स कोणत्या प्रकारचे आहे हे लक्षात घ्या. याला आपण प्रायमरी ग्रुप कन्सिडर करतो अल्काइल ग्रुप, आणि हा जो दिसतोय तो टर्शरी अल्काइल ग्रुप आहे. जेव्हा इथरमध्ये प्रायमरी आणि टर्शरी असे दोन प्रकारचे अल्काइल ग्रुप्स असतात त्यावेळी आय निगेटिव्ह प्रिफरेबली टर्शरी अल्काइल ग्रुपवर अटॅक करतो. लक्षातच ठेवा मेकॅनिझम. आणि त्यामुळे प्रॉडक्ट कोणता मिळणार, CH3 राईस CI. दुसरा प्रॉडक्ट कोणता मिळणार, CH3H. अशी रिएक्शन लिहा, एक मार्क तुम्हाला मिळेल. बी कशी लिहायची, CH3 राईस CBI असं लिहिलं, थोडंसं वेगळ्या स्वरूपात लिहूया आपण. कसं करूया, CH3 राईस CBI प्लस C2H5ONA. आता बघा अशा प्रकारची रिएक्शन तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये शिकले आहात. त्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं, इथनं BR काढायचं, इथनं NA काढायचं आणि बाकी सगळं जोडून द्यायचं, बरोबर आहे. पण इथे तसा प्रॉडक्ट बनणार नाही. रिएक्शनचा मेकॅनिझम इथे बदलणार. अनएक्सपेक्टेड प्रॉडक्ट इथे तुम्हाला मिळेल. या ठिकाणी एक्सपेक्टेशन नुसार इथर बनायला हवं होतं, पण इथर बनणार नाही, प्रॉडक्ट दुसराच बनणार. कशा प्रकारे बनणार सांगतो बघा. इथे हा जो अल्काइल हॅलाइड आहे तो कोणता आहे, टर्शरी. का बरं, कारण BR ज्या कार्बनला जोडला तो कार्बन 3 कार्बनला जोडला आहे, म्हणून याला टर्शरी कार्बन म्हणायचं. आणि अल्काइल हॅलाइड टर्शरी अल्काइल हॅलाइड. बेसिक पॉइंट लक्षात ठेवा, टर्शरी अल्काइल हॅलाइड्स प्रिफरेबली एलिमिनेशन दाखवतात. काय दाखवतात, एलिमिनेशन. एलिमिनेशन मध्ये नेमकं काय होतं, दोन ऍटम्स बाहेर पडतात. कुठून, ऍडजसंट कार्बन वर्ण. आणि म्हणून दोन ऍटम कोणते, एक BR एक हायड्रोजन, कुठनंही काढा चालेल. प्रोडक्ट कोणता मिळेल, CH3. इथे सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड बनणार, उरेल काय CH2 प्लस. इथला जो BR आहे तो सोडियम सोबत जोडणार म्हणजे NaBr झालं. आणि इथला जो H बाहेर पडतोय तो या ऑक्सिजनवर जाणार, बनणार C2H5OH. अशी पूर्ण रिएक्शन लिहा. इथे तुम्हाला अल्कीन मिळाला आहे. रिएक्शन जर बरोबर लिहिली तुम्हाला 1 गुण मिळेल. आणि Cचं आन्सर कसं लिहायचं बघा. आता इथे डायरेक्टली सांगतोय, तर हे क्लोरोबेन्झिन आहे. डायल्यूट NaOH सोबत आपण हीट करणार. टेम्परेचर व्हेरी हाय युज्ड हिअर. प्रेशर सुद्धा हाय आहे. का बरं असं हाय टेम्परेचर आणि प्रेशर लागतं, कारण हा जो Cl आहे तो रेझोनन्समुळे इथे डबल बॉन्ड कॅरेक्टर बनवतो. डबल बॉन्ड कॅरेक्टर निर्माण झाल्यामुळे हा बॉन्ड थोडा स्ट्रॉंग बनतो. आणि स्ट्रॉंग बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरचा वापर करावा लागेल. रिएक्शन बिलकुल सिंपल आहे. इथनं Cl बाहेर पडणार, OH ऍड होणार, प्रॉडक्ट बनणार प्लस. बाय प्रॉडक्ट नाही लिहिला तरी चालेल. अशा प्रकारे पूर्ण रिएक्शन लिहा, तुम्हाला 1 मार्क मिळेल. क्वेश्चन नंबर 19, आयडेंटिफाय ABC इन द फॉलोइंग सिरीज ऑफ रिएक्शन्स. आन्सर बघा कसं लिहायचं. सगळ्यात पहिले स्ट्रक्चर लिहायचं. बेन्झीन SO3H याचं नाव आहे बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. याला NaOH सोबत ट्रीट करायचं. हा ऍसिड आहे, हा बेस आहे, दोनही रिॲक्ट होतील. सॉल्ट अँड वॉटर बनेल. रिॲक्शनला न्यूट्रलायझेशन असं म्हणायचं. आता प्रॉडक्ट कसा बनवायचा बघा. कुठून काय काढायचं, इथनं H इथनं OH काढायचं, दोन्ही जोडायचे SO3 आणि Na. सोडियम बेन्झीन सल्फोनेट हे बनलं. याच्या खाली A लिहायचं. त्याच्यानंतर पुन्हा कोणासोबत ट्रीट करायचं, तर बेटा या सोडियम बेन्झीन सल्फोनेटला सोल्युशन मधनं बाहेर काढायचं, ड्राय करायचं आणि NaOH पेलेट सोबत फ्यूज करायचं, मेल्ट करायचं. त्यामुळे नेमकं काय होणार, SO3 पूर्णपणे निघून जाणार. इकडे ONA मिळणार. सोडियम फिनॉक्साइड बनलं. याच्या खाली B लिहायचं. त्याच्यानंतर याला डायल्यूट HCl सोबत ट्रीट करायचं म्हणजे ऍसिड हायड्रोलिसिस केल्यामुळे तुम्हाला प्रॉडक्ट कोणता मिळणार, फिनॉल. याच्या खाली C लिहा. इथे A लिहिलं, स्ट्रक्चर व्यवस्थित लिहिलं, तुम्हाला 1 मार्क मिळेल. इथे दुसरा मार्क मिळेल, तिसरा मार्क. ABC लिहिणं आवश्यक आहे.
यापूर्वी परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आले होते, पण काही स्टुडंटनी रिॲक्शन्स किंवा स्ट्रक्चर्स तर बरोबर लिहिले, पण ABC नव्हतं लिहिलं, त्यामुळे त्यांचे मार्क्स पूर्णपणे कापण्यात आले. आता आपण लॉंग आन्सर क्वेश्चन बघूया. इथे प्रत्येक प्रश्न हा 4 मार्काचा असेल. क्वेश्चन नंबर 20, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फिलिंग ऑन इथेनॉल अँड राईट केमिकल इक्वेशन्स फॉर each आन्सर. फक्त रिॲक्शन्स लिहायच्या आहे. इथेनॉलचा फॉर्म्युला C2H5OH, सोडियम मेटल सिम्बॉल Na. जसं आपण सोडियम इथेनॉल मध्ये ऍड करणार, इमिडिएट तुम्हाला ब्रेस्ट इफर्वेसन्सेस निघताना दिसते. ब्रेस्ट इफर्वेसन्सेस कशाचे निघतात बघा, कोणत्या गॅसचे राहणार, तर इथे हा OH बॉन्ड ब्रेक होतो, सोडियम ऑक्सिजनला जोडतो, C2H5ONA हा प्रॉडक्ट बनतो, हायड्रोजन गॅस लिबरेट होते रॅपिडली. रिॲक्शनला बॅलन्स करावा लागेल. तिकडे 2 आहे म्हणजे इथे 2 लिहायचं, इकडे पण 2 लिहा, इकडे पण 2 लिहा. अशा प्रकारे बॅलन्स रिॲक्शन लिहिली म्हणजे तुम्हाला 1 मार्क मिळणार. बी काय आहे, PCC. ओके, CH3CH2OH असं इथेनॉलचं नाव आहे. याला आपण PCC सोबत ट्रीट करणार. PCC चा लॉंग फॉर्म आहे पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट, जो माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. त्यामुळे तो फार कमी प्रमाणावर नेसेंट ऑक्सिजन तयार करेल, पण कमी नाही. ऑक्सिजन तयार करणार, कमी करणार. आता इथेनॉल 1H ऑक्सिजन सोबत जोडला, वॉटर लॉस झाला, मेन प्रोडक्ट कोणता राहील, CH3CHO असं लिहायचं. दुसरा मार्ग C, SOCl2, C2H5OH प्लस SOCl2 चं नाव आहे थायोनील क्लोराईड. इथे सॉल्व्हंट आपण वापरतो पायरिडिन. लिहून ठेवा, लिहाच म्हणजे तुमचे मार्क्स कटणार नाही. नेमकं मेकॅनिझम कसं आहे, OH निघणार, Cl ऍड होणार, बनणार C2H5Cl प्लस SO हा जो उरलाय ऑक्सिजन सोबत जोडणार, SO2 गॅस बनवणार, आणि प्लस हा Cl एक जो उरलाय H सोबत कंबाईन होणार, HCl गॅस तयार करणार. अशा प्रकारे इथाइल क्लोराईड बनलं. तीसरा मार्क मिळाला. D, रेड फॉस्फरस अँड ब्रोमीन, C2H5OH प्लस. आता रेड फॉस्फरस आणि ब्रोमीन नेमकं काय करतं, तर बेटा हे 2 रिॲक्ट होतात. फॉस्फरस आणि ब्रोमीन रिॲक्शनच्या वेळेला तयार होतात आणि PBr3 तयार करतात. इथे 2, इथे 2, इथे 3 लिहावं लागेल. PBr3 लेस स्टेबल असल्यामुळे रिॲक्शनच्या वेळेला आपण तयार करतो, आणि जो सबस्टन्स आपण रिॲक्शनच्या वेळेला तयार करतो त्याला इन सिटू प्रिपरेशन असं म्हणायचं. इन सिटू. PBr3 मग OH सोबत रिॲक्ट होणार बेटा. नेमकं काय बनणार, OH निघणार, Br ऍड होणार, प्रॉडक्ट C2H5Br प्लस. आता बघा बाई प्रॉडक्ट कोणता राहणार, इथे 3 Br आहे म्हणून 3 लिहा, इकडे 3 लिहिले म्हणून इथे 3 लिहा. आता 3 OH उरले, या फॉस्फरस सोबत जोडणार आणि बाय प्रॉडक्ट बनवणार H3PO3. तुम्हाला 4था मार्क मिळेल. अशा व्हिडिओ मधला हा शेवटचा प्रश्न. राईट रिॲक्शन्स इन्व्हॉल्ड इन द फॉलोइंग कन्व्हर्जन्स. 4 मार्काचा प्रश्न आहे. उत्तर कसं लिहिणार, फिनॉल टू पिक्रिक ऍसिड. फिनॉलचं स्ट्रक्चर लिहिताना बेन्झीन ला OH जोडायचं. पिक्रिक ऍसिड म्हणजे तुम्हाला आठवावं लागेल त्याला कोणासोबत ट्रीट करायचं, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. तर इथे इलेक्ट्रोफाईल NO2 पॉझिटिव्ह, 3 पोझिशनवर अटॅक करतो. सगळ्या ऑर्थो अँड पॅरा, OH NO2 what is formed here, picric acid plus 3H2O9 तरी चालतो, इथे 3 लिहावं लागेल. अशा प्रकारे पहिला मार्क तुम्हाला मिळाला. बी काय आहे, फिनॉल टू एनिसोल. फिनॉल ला कोणासोबत ट्रीट करावं लागेल, पहिले NaOH सोबत. या सगळ्या रिॲक्शन मग करायच्या, पाठ करायच्या, लिहून पाहायच्या. आता हा ऍसिड आहे, हा बेस आहे, सॉल्ट बनणार सोडियम फिनॉक्साइड.
याला मग CH3I सोबत ट्रीट करा, मिथाइल आयोडाईड, म्हणजे प्रॉडक्ट तुम्हाला मिळेल इथे OCH3 अॅनिझोल. बाय प्रॉडक्ट नाही लिहिला तरी चालेल, क्रेडिट मिळणार. C इथाइल ब्रोमाइड टू डायइथाइल इथर. इथाइल ब्रोमाइडचा फॉर्म्युला C2H5 इथाइल ब्रोमाइड Br. याला आपला सोडियम इथॉक्साइड सोबत ट्रीट करावं लागतं. सॉल्व्हंट अल्कोहोल राहणार, हीट करा, इथनं Br, इथनं Na बाहेर काढा, C2H5 बाकी सगळं जोडून द्या, प्लस NaBr. इथे बाय प्रॉडक्ट लिहिणं आवश्यक आहे, नाहीतर मार्क कापले जातात किंवा मार्क्स पण दिले जाणार नाही असंही होऊ शकतं. शेवटी ॲनिसोल टू फिनॉल. ॲनिसोल स्ट्रक्चर OCH3. याला आपल्याला फिनॉलमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणून डायल्यूट H2S सोबत हीट करावं लागेल. ऍसिड हायड्रोलिसिस टेक प्लेस हियर. प्रॉडक्ट कसा बनणार तर बेटा इथे हा बॉन्ड ब्रेक होणार नाही, हा बॉन्ड ब्रेक होणार. ठीक आहे, कारण हा डबल बॉन्ड असतो, पार्शियल डबल बॉन्ड ड्यू टू रेझोनन्स. हा सिंगल बॉन्ड असतो, डबल बॉन्ड इज स्ट्रॉंगर दॅन सिंगल बॉन्ड, त्यामुळे हा बॉन्ड ब्रेक होणार नाही, हा बॉन्ड ब्रेक होणार. मग प्रॉडक्ट कोणता बनणार तर इथे प्रॉडक्ट मिळणार इकडे OH प्लस दुसरा प्रॉडक्ट कोणता राहील CH3OH. अशा प्रकारे इथे फिनॉल बनलं आहे. इथे 1 मार्क. अशा प्रकारे 4 मार्कचा प्रश्न आहे. अशा प्रकारे बघा सिलेक्टेड 21 प्रश्न तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळत आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाठ करून लिहून पहा, चांगल्या प्रकारे सराव करा. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या केमिस्ट्री हिलर या चॅनलला सबस्क्राईब करा. जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि जमल्यास शेअर करा. काही सजेशन्स असतील तर तसंही तुम्ही कळवू शकता. काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता. थँक्यू.